हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे गुरुवारचा म्हणजे कालचा आणि सकाळची वेळ आहे. सकाळच्या वाजलेल्या आहेत इथे 10 आणि इथे माझं सगळं काम झालेलं आहे मॉर्निंगचं. तर कपडे धुवायचं जे काम आहे ते लास्ट असतं आणि आता कपडे वगैरे धुवून सगळं आली आहे आणि सुकायला टाकत आहे. तर आजकाल ना दिवस असे आहेत की कपडेच काय, एखादी गादी वगैरे पण धुवून टाकली ना तरी ती पण सुकून जाईल, एवढं कडाक्याचं ऊन पडतंय. आणि इकडे आमच्या इकडे तर ना जरा जास्तीच ऊन दिसतंय, कारण की पूर्ण असं मैदान वगैरे आहे आणि जास्ती असं गचडी नाही, खुलं मैदान आहे, त्यामुळं ना जास्तीच ऊन दिसतं इकडे. आणि भयंकर ऊन आणि भयंकर गरमी चालू आहे आजकाल. त्यामुळं खूप हे आहे की म्हणजे आत्ता अजून कुठं उन्हाळा सुरू झाला नाही तोपर्यंतच एवढी भयंकर गरमी चालू झालेली आहे. तर नंतर तर कसं होईल, एप्रिल मे या दरम्यान तर कसं होईल काय माहिती. पण इकडे माझ्या मैत्रिणीने जो फ्लॅट घेतला आहे ना नवीन, तर त्या फ्लॅटमध्ये मात्र ना खूप थंड आणि खूप छान वाटतं तिथे. कारण की ऊन वगैरे तिथं येत नाही जास्ती, म्हणजे असं सकाळच्या दरम्यान येतं थोडंफार ऊन, पण कंटिन्यू ऊन नसतं तिथं. आता आमच्या इथे कसं कंटिन्यू ऊन असतं बाल्कनीमध्ये, त्यामुळं थोडंसं गरमी जाणवते. पण माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये ना एवढं म्हणजे थंडगार हे लागतं ना की झोप येते तिथे गेल्यावरती, एवढं छान थंड वाटतं तिथे. तर तरीसुद्धा माझी मैत्रीण ना जेव्हा पहाटे तिचे मुलं, तिचे मिस्टर सगळे निघून जातात, पटापट ती कपडे धुवून सुकायला टाकते. आणि आत्ता सध्या तर तिचे कपडे सुकलेले आहेत. माझे धुवून मी सुकायला घालते तोपर्यंत तिचे कपडे सुकलेले आहेत. म्हणजे एवढे पटापट कामं करते. आणि त्यांच्या घरी कसं माहिती आहे का, की नंतर कोणी राहत नाही शिल्लक. म्हणजे सगळेजण एकदमच जातात कामाला, झालं तर कॉलेजला वगैरे सगळे एकदमच जातात. त्यामुळं ना एकदाशी घरातले सगळे मेंबर आपापल्या लोकेशनवरती गेले ना व्यवस्थित पटापट, तर मग आपल्याला कामं सुधरत असतात घरातली. आता मी पण त्याच टायमाला उठते, सगळं हे होतं. पण ना कपडे धुवायचं काम ना माझं उशिराच असतं, कारण की मुलांच्या अंघोळी व्हायला उशीर होतो. म्हणजे ते उठायला आळस करतात. म्हणजे दिवसभर वैभवदादा तर खास करून, म्हणजे दिवसभर ते शाळेमध्ये खेळलेलं झालं तर चालत गेलेलं, चालत आलेलं, थकलेलं असतं आणि त्यामुळं ना तो लवकर उठत नाही. आणि मग उठायला उशीर झाला की मग अंघोळी पण उशिरा होतात आणि मग अंघोळीला उशीर झाला की मग कपडे धुवायला मात्र आपल्याला भरपूर उशीर होतो. त्यामुळं मला तर ना सकाळी उठून पण काही फायदा नाही, कारण 10-10:30 पर्यंत माझी कामं चालूच असतात एक एक करून. म्हणजे आता बाकीची कामं झाल्यावर तर मी बसत असते, आराम करते, झालं तर काहीतरी मोबाईल वगैरे घेऊन बसते, त्या ह्याच्यामध्ये थोडीफार एडिटिंग वगैरे करत असते. आणि त्या टायमामध्ये मात्र ना डोळे झाकतात, म्हणजे एडिटिंग करत बसलं ना तर मग आपोआप डोळे झाकतात, झोप येते एकदम. पण कपडे धुवायचं काम शिल्लक असतं, त्यामुळं मग ना अचानकच असं उठून बसते मी की बाबा अजून कामं झालेली नाहीत, त्यामुळं झोपायचं काही हे नाही. त्यामुळं ना मग मी लगेच उठून बसते, झोपत नाही. आणि जेव्हा कामं पूर्ण होतात ना तेव्हा मात्र कितीही प्रयत्न केला तरी पण झोप लागत नाही. असं होतं माझ्यासोबत. तर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स, आता सकाळची कपडे धुवायची कामं वगैरे झाल्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि माहिले की जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग अनुताई तिच्या अभ्यासाला गेलेली आहे. आणि आता इथे मी निघाली आहे माझ्या मैत्रिणीच्या फ्लॅटकडे, कारण की मी त्यांना ये म्हणून सांगितलं होतं की या इकडेच आपण बसूया आणि माझं पण व्हिडिओचं काम वगैरे करायचं असतं. तर ते बोलले की एक दिवस तरी तुम्ही आमच्या घरी या. आणि त्यामुळं मग नाईलाजानं मग चालले मी तिकडे. आणि तिकडं ना कसं आहे माहिती आहे का, वायफाय नाही आहे तिकडे, त्यामुळं माझ्या मोबाईलला नेटवर्क पण नसतं तिकडे. तर त्यामुळं मग थोडंसं हे आहे. पण एक दिवस जाऊन येते आता तिकडे, कारण की काल ते आले होते आमच्या इकडे, त्यामुळं म्हणजे आज ते मला बोलवत आहेत तिकडे. आणि असं पण त्यांचा एक टोप द्यायचा बाकी होता, ड्रिल मशीन द्यायची होती. तर ड्रिल मशीन आमच्याकडे आहे छोटीवाली, पण ते दरवाजाला दुर्बीण लावण्यासाठी ना मोठीवाली ड्रिल मशीन आणली होती मी त्यांच्याकडून. तर ती ड्रिल मशीन आणि एक टोप द्यायचा आहे बाकी. आणि त्यानंतर इथे बघा मी आली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. आणि
आम्ही भरपूर वेळ गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर अनुताई पण आली इथे आणि माझ्या मैत्रिणीनं व्हिडिओमध्ये यायला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही असतं कोणाचं तरी, तर त्यामुळं ना मग मी तिचा व्हिडिओ वगैरे काढला नाही. हे बघा मैत्रिणीच्या हॉलची बाल्कनी आणि एक काच उघडली ना बाल्कनीची तर एवढी थंडगार हवा येते, छान एकदम. तर हे बघा क्लब हाऊस, रोड आणि पलीकड आमच्या बिल्डिंग. मावशीच्या इथं थंडगार हवा येते बघ. तर आता आम्ही निघालो आहोत घरी वापस, कारण की 3:45 झालेल्या आहेत आणि मैत्रिणीच्या घरी गप्पा गोष्टी केल्या, चहा पाणी केलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळ बसून आराम करून मग आता निघालो आहे आम्ही आमच्या घरी, कारण की हळूहळू स्वयंपाकाचा टायमिंग होत होता. तर आता इथे आले, थोड्या वेळ बसले तर वाजल्या होत्या 4:30 आणि फोनवरती बोलत होते मी. तर मम्मीचा फोन होता, फोनवरती बोलत होते आणि 4:30 वाजल्या. तर आता स्टार्ट करते लगेच स्वयंपाक करायला. आणि ते मग मी ना डाळ भातासाठी कुकर लावत होते, तेवढ्यात वैभव आता शाळेतून आला आणि बिल्डिंगच्या खाली उभा राहूनच तो आवाज दिला मला. तर मी बाल्कनीत जाऊन बघितलं तर तो बोलला की मला बॉर्बन बिस्किट खायचं आहे आणि पैसे फेक खाली असं म्हणून सांगितला तो. तर मी पैसे खाली फेकले, त्यांनी कॅच पकडले लगेच. तेवढ्यात अनुताई पण आली आणि अनुताई बोलली की मला पण बिस्किट खायचं आहे. मग आता दोघांसाठी पण बिस्किट घेऊन वैभवदा येणार आहे आणि मी माझ्यासाठी थोडासा चहा बनवणार होते. तर मग अनुताई बोलली की मला पण चहा बनव, तर चहा बिस्किट खाण्यासाठी. तर कधी कधी मुलं खातात, म्हणजे चहा बिस्किट वगैरे काही खायचं असेल तर, चहा चपाती किंवा चहा ठोस वगैरे खायचं असेल तर ते चहा घेतात, नाही तर ना असं सहसा दोघंजण चहा पित नाहीत. तर या आता तुम्ही पण संध्याकाळचा छोटासा नाश्ता म्हणजे चहा आणि बिस्किट खायला. तर मी वैभवदासाठी पण चहा बनवला होता, पण तो बोलला की मला नाही प्यायचा चहा, तर तो फक्त बिस्किट खाणार आहे आणि बाकी मग मी आणि अनुताई चहा ठोस आणि बिस्किट खातो. तर चहा वगैरे पिल्याच्या नंतर मग थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर मग माझे सगळी कामं जी असतात ते हळूहळू चालू असतात माझे. आणि मग तेवढ्यात साहेब पण आले होते कामावरून आणि अन्नूताईने डाळीला फोडणी पण दिली होती. तर आता भाकरी बनवायचं बाकी होतं, तर ते भाकरी मी नंतर बनवेन. तर कामावरून येता साहेबांनी भाजी आणली होती, तर शेपू आणि पालक, कोथिंबीर, मिरची हे आणले होतं. तर म्हणलं आता बसले तर मग बसून पटकन अगोदर हे नीट करून घ्यावं. भाजी निवडून घेतली ना मग त्यानंतर मग भाकरी बनवेन असा मग विचार केले मी, कारण की भाजी नीट करायचं एकदाशी असं राहून गेलं ना मग ते राहूनच जातं. त्यामुळं आणल्या पटकन मी भाजी नीट करून घेत असते आणि सगळं व्यवस्थित हे करून मग फ्रीजमध्ये ठेवत असते, कपड्यामध्ये वगैरे गुंडाळून भाजी. तर तशा प्रकारे कपड्यामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये जर आपण पालेभाजी गुंडाळून ठेवली ना फ्रीजमध्ये, तर नाऱ्या म्हणतात 2 ते 3 दिवस ती भाजी व्यवस्थित राहते, म्हणजे सडत वगैरे नाही किंवा पिवळी पण पडत नाही, एकदम छान राहते न्यूजपेपरमध्ये जर आपण बांधून ठेवली तर भाजी. आणि त्यानंतर मग मी बसून भाजी साफ केली. अन्नूताईने डाळीला फोडणी वगैरे दिलेलीच होती आणि मग निवांत आमचं बोलणं चालू होतं, गप्पा गोष्टी. दिवसभर कामाला गेलेलं, दिवसभरामध्ये काय काय झालं मी पण सांगत असते, काय काय झालं हे ते. तर असं चालू असतं आमचं इव्हिनिंगचं रुटीन. आणि आज ना जेव्हा भाजी साफ करायला मी बसले तेव्हा मग मला खूप आळस आला होता. नंतर ना मग उठून काम करावं असं वाटतच नव्हतं. कधी कधी होतं तसं. तर पण भाकरी बनवायच्या बाकी होत्या, त्यामुळं मग नाईलाजाने नंतर थोड्या वेळाने उठले आणि भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे इथे. आणि मग गप्पा मारत 2 भाकरी बनवून घेतल्या. संध्याकाळच्या फक्त 2च भाकरी असतात आमच्या, जास्ती नसतात, त्यामुळं पटकन बनवून घेतल्या.
अन्नूताईला मात्र ना जास्ती असं सारखं सारखं मी भाकरी वगैरे बनवायला हे करत नाही. कधी कधी तरी असं बाय चान्स हे करते, पण ते सारखं सारखं नाही करत. तर तिचं चालू होतं आपलं छोटी मोठी कामं. म्हणजे कपड्यांच्या घड्या वगैरे करायचं राहिलं होतं ना, तर ते काम तिचं चालू होतं आणि मग मी ते तेवढ्यात हे करून घेतले. आता वॉश बेसिनमध्ये पण ढीगभर भांडे जमा झालेले आहेत, कुकर वगैरे आणि भुईमुगाचा डब्बा वगैरे हे ते. तर ते भांडे वगैरे सगळे घासावे लागतील आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत शतपावली करायला बाहेर. कारण की आता माझी मैत्रीण पण येत असते ना सोबत, त्यामुळं मग आता शतपावली वगैरे करायला खूप मज्जा येते. पण ॲक्च्युली जेव्हा शतपावली करायला गेले ना, तेव्हा व्हिडिओ शूट करायचं राहूनच गेलं. कारण की फोन माझा ना घरामध्ये राहिला होता, म्हणजे चार्जिंग नव्हती त्याच्यामध्ये, त्यामुळं चार्जिंगला लावून ठेवला होता घरी. त्यामुळं ना मग मी पुढचा व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये ना मी म्हणजे शतपावली करायला गेल्यावरती काय काय मजा येते हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन. तर आत्ताचा जो हा व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.